राष्ट्रवादीचे 22 आमदार पवारांच्या संपर्कात. अखेर मुंबईतील बैठकीत सत्य समोर. भुजबळ म्हणाले सर्व आमदार. नेमकं काय म्हणतात पाहूया. गेल्या काही दिवसापासून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी घडत असतानाच आता खासदार प्रफुल्ल पटेल आणि तसेच खासदार सुनील तटकरे हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. प्रसार माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी नाराज नसल्याचे सांगितलं आहे. परंतु पक्षाची सर्व सूत्र सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी आपल्या हातात घेतली आहेत. राष्ट्रवादीतील एकूण 20 ते 22 आमदार खासदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत असा दावा केला जात होता. या चर्चेचे उत्तर आता मिळाले आहे. मुंबई येथील देवगिरी या शासकीय निवासस्थानी बंगल्यावरतीच राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री, ज्येष्ठ नेते उपस्थित होते. याच बैठकीत आम्ही सर्व आमदार कोणाच्याही संपर्कात नाही असे आमदारांनी सांगितलं. तशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. बैठकीत नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली? बैठक पार पडल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांना नेमकं विचारलेल्या प्रश्नात काय उत्तरं दिली? यावेळी त्यांनी आमदारातील नाराजी यावर भाष्य केलं आहे. या बैठकीला प्रफुल्ल पटेल मात्र गैरहजर होते. निवडणुकीत आयोगाच्या SIR प्रणाली संदर्भात बैठकीत चर्चा झाली. BLO आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कसं काम करावं या संदर्भात चर्चा झाली. त्या संदर्भात काही तज्ज्ञ लोक आले होते. त्यांनी मार्गदर्शन केलं. 10 जूनला पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्याची जागा ठरवली जाईल. त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमी संदर्भात बैठकीत चर्चा झाली अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. आमदारांमध्ये खरंच नाराजी आहे का? राष्ट्रवादीची बदनामी करणाऱ्यांना सुनेत्रा पवारांनी खडे बोल सुनावले. म्हणाले या 4 नेत्यांनी आता मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी आक्रमक भूमिका घेत ज्येष्ठ नेत्यांना कडक निर्देश दिले आहेत. पक्षात कोणतीही फूट नसून पक्ष एकसंध असल्याचा संदेश तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच मंत्री भुजबळ आणि तटकरेंवर सह 4 बड्या नेत्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादीची बदनामी करणाऱ्यांना सुनेत्रा पवारांनी खडे बोल सुनावले. म्हणाल्या या 4 नेत्यांनी आता खरंच मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. सध्या महाराष्ट्रात मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अंतर्गत घडामोडींवर भाष्य करण्यात आलं. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी आक्रमक भूमिका घेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना स्पष्ट आणि कडक निर्देश दिले आहेत. पक्षामध्ये कोणतीही फूट पडलेली नाही आणि पक्ष पूर्णपणे एकसंध आहे असा संदेश जनतेपर्यंत आणि तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे अशा सूचना यावेळी सुनेत्रा पवारांनी दिल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून विरोधकांकडून आणि विविध माध्यमातून राष्ट्रवादीच्या पक्षाच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावर सुनेत्रा पवार यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाची जाणीवपूर्ण बदनामी करणाऱ्यांना आता सडेतोड उत्तर द्या अशा सूचना त्यांनी सुनेत्रा पवारांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्या. या बैठकीत बोलताना सुनेत्रा पवार यांनी पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पक्षाची बदनामी थांबवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी ठामपणे आपली भूमिका मांडावी असंही मत त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीतील अंतर्गत वादावर होत असलेल्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. पक्षात कोणतीही फूट पडणार नाही. पक्ष एकसंध असल्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवावा अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्या. तसेच पक्षात कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांचा अवमान होणार नाही. उलट सर्वांचा योग्य तो सन्मान राखला जाईल अशी ग्वाही सुनेत्रा पवारांनी दिली. यामुळे पक्षातील अंतर्गत समन्वय अधिक मजबूत होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 4 प्रमुख नेत्यावर मोठी जबाबदारी. तसेच प्रसार माध्यमांमध्ये पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आणि विरोधकांचे आरोप खोडून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पक्षातील 4 अत्यंत अनुभवी आणि विश्वासू नेत्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवल्याचं बोललं जात आहे. यामध्ये प्रामुख्याने सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रकाश सोळंके, अनिल पाटील या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता या नेत्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते आणि मुख्य चेहरे म्हणून समोर राहून प्रत्येक वादग्रस्त मुद्द्यावर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्या पदांच्या संभ्रमावरती सारवासारव. गेल्या काही काळापासून पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पक्षातील नेमक्या कोणत्या पदावरून आणि अधिकारावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होत्या.
कार्यकर्त्यांमध्येही यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. या बैठकीत सुनेत्रा पवारांनी या मुद्द्यावर सारवासारव केली. नेत्यांमधील अंतर्गत संबंध आणि पक्षातील पदे यावरून कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या आक्रमक बैठकीतून आगामी काळातील राजकारणाचे संकेत मिळत आहेत. पुढील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर न राहता थेट फ्रंट फूटवर येऊन खेळण्याच्या तयारीत आहे. या बैठकीनंतर आता छगन भुजबळ, सुनील तटकरे यासारखे दिग्गज नेते मैदानात उतरून विरोधकांना कसे प्रत्युत्तर देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.